तुम्हारा भी वहाँ खाली करो ना तुम वहाँ से। हाँ वहाँ पर चलने को जगह नहीं है वहाँ। ये कौन सी बात कर रहे तुम? 2 साल से तुमको बोल रहे हम। 2 साल हो गए, सारे 2 साल हो गए, 2 साल हो गए। अरे नहीं हो 2 साल से तुमको बोल रहे हैं। 2 साल से तुम्हारे को विनती कर रहे हैं, खाली करने को राजी नहीं। चलने को जगह नहीं है वहाँ पर। वो भी व्यापारी है ना। अरे ये कौन सी बात है? तुमने हमको ये बोला, तुमने फलने वाले के लिए क्या करे? बोलो 2 साल में क्या करे? तुमने फलने वाले हमारे लिए तुमने बताओ तुम्हारी मुझे खाली नहीं होता वहाँ क्या झगड़े उसके होते वहाँ पर काय त्याच्यावर तुमचं ऍक्शन घ्यायचं काम आम्ही मार्केट देत नाही का? मार्केटला शेंगाची आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। वाद मालेगाव कृषी उत्पन्न समितीमध्ये मका आणि शेंगा व्यापाऱ्यांमध्ये वाद। बाजार समितीत शेंगा व्यापाऱ्यांच्या जागेवर भरतो आहे मक्याचा बाजार। 2 वर्षापासून शेंगा व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला अर्ज देऊन पण शेंगा व्यापाऱ्यांची दखल नाही। बघा काय हे प्रकरण फक्त रयत राज्य न्यूजवर। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची अधिक आवक वाढल्याने शेंगांचे व्यापारी अडचणीत आले आहे। बाजार समितीत पूर्वीपासूनच ज्या ठिकाणी शेंगांचा व्यापार भरतो त्या ठिकाणी मात्र गेल्या 2 वर्षापासून मका आणून ठेवून तेथे मक्याचा व्यापार भरत असल्याने बाजार समितीचे सचिव व संचालक प्रतिनिधी, मका व्यापारी आणि शेंगा व्यापारी यांच्यात बाचाबाची झाल्याचे चित्र बघावयास मिळाले। तर सचिव यांनी मकाचे व्यापारी यांना नोटीस काढून मका त्या जागेवरून हटवण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुठेतरी हा वाद शांत झाला। मात्र येणाऱ्या 7 दिवसात जर शेंगा व्यापाऱ्यांची मागणी मान्य न झाल्यास त्यांनी गेट बंदचा इशारा देखील दिला आहे। गोविंद विकास केले शेंगा शेड खाली करण्याबाबत मी बाजार समितीचे अर्ज फाटे करून मी बाजार समितीच्याकडे दुर्लक्ष करते आणि भिका कोटकर जे सांगेल त्या पद्धतीने मार्केट चालवते। शेंगा शेड खाली करून मिळण्याबाबतचा प्रश्न, इथे बाहेरगाव परराज्यातला मका इथे ठेवला जातो त्या शेडमध्ये। हां आणि विरोधक नाही, समर्थक नाही, व्यापारी प्रतिनिधी आहे। हां काही मदत बिदत काहीच नाही, आम्हाला सध्या मदत करत नाही ती। हां मी राजेश पूनमचंद अग्रवाल, मी इथं शेंगाचा व्यापार करतो। आमची अडचण खरी म्हणजे आता हा जो शेंगा शेडसाठी शेड दिलेला आहे तो शेंगाच्या कामाचा राहिलेला नाही आहे। इथं गोडाऊन म्हणून म्हणा, पाला करायला म्हणा, त्यांना जशी गरज राहिली तसा तो शेड वापरले जातो, फक्त शेंगाच्या कामासाठी राहिलेला नाही आहे। तुम्ही इथं आजूबाजूला पाहू शकता, इथं महिनोगिनती थप्प्या पडलेल्या राहतात, कोणी मालाला उचलायला तयार नाही। आम्ही प्रत्येक वेळी सांगितलं तर ते म्हणता सोमवार मंगळवारी सांगितलं का 2 दिवस करा, सोमवारी तुम्हाला जागा उपलब्ध करून मिळेल। आम्ही 2 दिवस त्यांचं ऐकून काढतो, पण तरी परत नवीन सोमवारी ते जे आहे ते रन्न रोजच्या रोज राहतं। त्यामुळे आज आम्हाला खूप जास्त त्रास व्हायला लागलेला आहे। माल तर खूप दूर, माणसाला सुद्धा यायला जागा नाही। तुम्ही स्वतः कसे आले तुम्हाला माहिती आहे। यंदा मक्याची आवक मोठ्या प्रमाणात होती, अचानक मक्याची आवक वाढल्यामुळे हा प्रसंग निर्माण झाला। आपण या मक्याच्या व्यापाऱ्यांना तुमची चर्चा करून ती जागा आपण खाली लवकरच खाली करून त्यांना शेंगांसाठी जागा लवकर उपलब्ध करून देऊ। नाही दरवर्षी करतो, काही विषय नाही। दरवर्षी आपण संबंधितांनी एकमेकांना करून जागा खाली करतो। आपण त्यांची शेंगा जेव्हा चालू होते तेव्हा आमचा मका संपत आला। आमचं आता मका संपला म्हणजे ऑटोमॅटिक जागा त्यांनाच मिळाली। शेंगा शेडमध्ये एवढी त्रास आहे 2 वर्षापासून तो आजपर्यंत। आता इथे तिथे फिरायला जागा नाही, आदमी पायी बी नाही जाऊ शकतो, अशी शेंगाचं आहे। आमच्यामुळे शेंगा बी निघून राहिली, ते मक्या पायसन शेतकरी शेंगा बाहेर घेऊन जातो, सर्व माल तिकडे आता दुधाला आवक कमीत कमी 200-250 पोत्याची आहे और इथे 10-12 पोत्याला बी जागा नाही। तो निलाव कुठे करायचा, काय करायचा याचा तुम्ही हां सांगितलं 2 वर्षापासून सांगू राहिलो, अर्जी देईल त्यांना। हो 2 वर्षापासून अर्जी देऊ राहिले आम्ही। हो आज नाही, आज बी अर्जी दिली आहे और 2 वर्षापासून अर्जी देऊ राहिले त्यांना। ते आम्हाला बस 2 दिवस 4 दिवस सांगते
काय खाली करते नाही, सर्व मक्केवाल्याची बाजू धरते. आमचे भिका कोतकर आहे ते बी तेच धरते, त्यांची बाजूच धरते, शेंगावाल्याची बाजू धरते नाही. हां, कारवाई आम्ही त्या मक्याच्या व्यापाऱ्यांशी आम्ही चर्चा केली. ते म्हटले सध्या शेंगांची आवक कमी येते, त्यामुळे आपण ॲडजस्ट करून घेऊ. मक्याची आवक भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते थोडीशी जागेचा प्रॉब्लेम येतो आहे. पण तरी पण आम्ही पुन्हा त्या मका व्यापाऱ्यांची चर्चा करून किंवा नाही ऐकलं तर त्यांना आम्ही नोटिसा देणार आहोत. मग त्यानंतर आम्ही त्या जागा त्यांच्याकडून खाली करून देऊ. असं काही नाही, शेंगांची आवक मुळातच कमी आहे. आता नवीन शेंगांची आवक चालू झाल्यानंतर आपल्याकडे आवक वाढणार आहे मालेगाव बाजार समिती.